मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. देवेंद्र दिल्लीमध्ये देखील फडणवीस बघितलं बघा काय की कशा म्हणतात. प्रकारे नेतृत्वहीन अशा प्रकारचं एक त्या ठिकाणी व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली. पोलिसांच्या गाड्या फोडणं असेल, गाड्या उलटवणं असेल, पोलिसांवर दगडफेक असेल, अशा अनेक गोष्टी घडल्या. तर एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणं हे कधीच आवडत नाही. पण काल आपण बघितलं असेल ज्या प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती, जर पोलिसांनी कंट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक अशा गोष्टी त्या ठिकाणी घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयम देखील दाखवलेला आहे आणि अर्थातच अशा प्रकारचं आंदोलन हे त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हावं यापुरतं जेवढं त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तेवढी कारवाई ही पोलिसांनी केली आहे. आता हा टरबुजा म्हणतो की पोलिसांनी जेवढी कारवाई करायला पाहिजे तेवढी केली पाहिजे. ज्या पद्धतीने हे आंदोलन व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीने हे आंदोलन झालं नाही. या आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा हरामखोर टरबुजा असा म्हणतो. मला सांगा, 22 दिवस त्या ठिकाणी आमरण उपोषण करत होते सोनम वांगचूक. त्यावेळेस यांच्या प्रधानमंत्र्याला तिथं जायला, त्यांच्यासोबत चर्चा करायला वेळ नाही. या देशाचा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान याला सुद्धा त्या पेपर फुटीवरती त्या विद्यार्थ्याचं नुकसान झालं त्याच्यावरती याला बोलण्यासाठी तिथे जाण्यासाठी वेळ नाही. आणि 22 दिवस शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना सुद्धा ते तिथं गेले नाहीत. आणि हे म्हणते की वेगळ्या पद्धतीनं आंदोलन झालं. अरे देवेंद्र फडणवीस, तू पक्ष फोडलेस, तू आमदार फोडलेस, तू खासदार फोडलेस आणि तुझ्या पक्षाच्या तुझ्या पक्षानं देशाची वाट लावली, भाजपनं देशाची वाट लावली, लेकरांचं भविष्य उद्ध्वस्त केलं, शेतकऱ्यांचं भविष्य उद्ध्वस्त केलं. आणि आज तू म्हणतो की वेगळ्या पद्धतीने आंदोलन करताय. या व्हिडिओमध्ये बघा पोलिसाच्या अंगावरची जे ड्रेस आहेत ते त्यांच्या नेम प्लेट नाहीत आणि ते दगड फेकत आहेत, तेच गाड्या फोडत आहेत. देवेंद्र फडणवीस एका मिनिटामध्ये बोलला, त्या एका मिनिटात सुद्धा त्या पोलिसांनीच गाड्या फोडलेल्या आहेत. हरामखोरांना बोलताना लाज सुद्धा वाटत नाही. खोटं बोलतात आणि रेटून बोलतात. या अशा हरामखोर प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो आणि या देशातल्या तरुणांचा हा लढा असाच राहणार आहे. कारण आम्ही भगतसिंगाचे वारसदार आहोत, छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.